नाद करायचा पण सातारकरांचा नाही असं नेहमीच बोललं जातं. त्याचा आणखी एक पुरावा म्हणजे काल सातारा जिल्हा परिषदेमध्ये झालेली झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडणूक. एकीकडे शंभूराजे देसाई आणि मकरंद पाटील असे दोन कॅबिनेट मंत्री, तर दुसरीकडे सातारचे राजे शिवेंद्रसिंह राजे आणि मास्टरमाइंड जयकुमार गोरे. पोलिसांच्या गराड्यातून सदस्य पळवले गेले तर काही सदस्यांचं अपहरण झालं. आणि ज्या जिल्हा परिषदेवरती गेली कित्येक दशकं राष्ट्रवादीचा हुकूम चालायचा, तिथे काल भाजपनं ऑपरेशन लोटस यशस्वी केलं आणि संख्याबळ नसतानाही भाजपनं साताऱ्याच्या जिल्हा परिषदेवरती भगवा भडकवलाय. पण बहुमताचा आकडा हातात असतानाही राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा गेम कसा काय पलटला? ऑपरेशन लोटस यशस्वी करण्यासाठी भाजपनं नक्की कोणकोणती फिल्डिंग लावली होती? नक्की कोण फुटलं, कोणी कोणाला धमकावलं? त्याच सगळ्या हाय व्होल्टेज ड्रामाची गोष्ट सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून साताऱ्याच्या झेडपीवरती बरीच दशकं हे काँग्रेसचं वर्चस्व होतं. 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि साताऱ्याचा हा बालेकिल्ला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे झुकला. गेल्या 25 वर्षांपासून इथं राष्ट्रवादीची एक हाती सत्ता होती. पण काल हे चित्र बदललं. नवीन रचनेनुसार झेडपीची सदस्य संख्या 65 झाली आणि बहुमतासाठी जागादूचा आकडा झाला 33. यावेळच्या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती होती ते आधी समजून घेऊया. एकूण 65 जागांपैकी भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 20 जागा, शिवसेना शिंदे गटाला 15 जागा, काँग्रेस 1, अपक्ष 1 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा मिळाली. बहुमताचा आकडा तसा कुणाकडेच नव्हता. भाजप 27 वरती होती, त्यांना 6 सदस्यांची गरज होती. दुसरीकडे राज्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी म्हणजेच महायुती एकत्र आहेत. पण साताऱ्यात मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं हात मिळवणी केली होती. त्यांच्याकडे 35 सदस्यांचं स्पष्ट बहुमत होतं. अपक्ष आणि काँग्रेसचा 1 पकडून आरामात आकडा 37-38 पर्यंत जात होता. त्यामुळे अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार आणि उपाध्यक्ष शिवसेनेचा होणार हे जवळजवळ फिक्सच मानलं जात होतं. पण सातारा जिल्ह्यातल्या भाजपच्या 2 मंत्र्यांनी एक वेगळाच प्लॅन आखला. विरोधकांना बहुमताचा आकडा गाठू न देण्यासाठी भाजपनं साम, दाम, दंड, भेद सगळ्याचाच वापर केला. फोडाफोडी होऊ शकते म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आपल्या सदस्यांना 40 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला पाठवलं होतं. निवडीच्या 2 दिवस आधी सर्वांना महाबळेश्वरमधल्या रेड बटन हॉटेलमध्ये आणण्यात आलं. महाबळेश्वर हे खरं तर ह्या निवडणुकीचं पॉवर सेंटर बनलं होतं. पण 19 तारखेला रात्री अचानक या नाटकामध्ये ट्विस्ट आला. वाई तालुक्यातील भाजप पुरस्कृत अपक्ष सदस्य विकास शिंदे यांचं अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांचे बंधू बापूसाहेब शिंदे यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली. आरोप होता राष्ट्रवादींच्या सदस्यांवरती. पोलिसांनी लगेच ॲक्शन मोडमध्ये येत हॉटेलवरती कोम्बिंग सुरू केलं. पण नंतर गंमत अशी झाली की ज्या विकास शिंदेंच्या अपहरणाची तक्रार झाली होती त्यांनी स्वतःच पोलीस ठाण्यामध्ये येऊन माझं अपहरण झालेलंच नाहीये असा जबाब दिला. तरीही पोलीस राष्ट्रवादीच्या सदस्यांना ताब्यात घेण्यासाठी ठाम होते. राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी पूर्ण ताकद लावली. पण पोलिसांचे मनसुबे ध्यानात येताच पालकमंत्री शंभूराजे देसाई आक्रमक झाले. त्यांनी थेट स्वतःच्या गाडीतून सायरन वाजवत माणसे अनिल देसाई आणि खटाऊचे संदीप मांडवे यांना मतदानासाठी जिल्हा परिषदेमध्ये घेऊन आले. पण सभागृहाच्या दारातच पोलिसांनी त्या 2 सदस्यांना अक्षरशः ओढून नेलं. शंभूराजे पोलिसांना ओरडून सांगत होते की त्यांना मतदान करू द्या, मग कारवाई करा. पण पोलीस ऐकायला तयारच नव्हते. या झटापटीमध्ये शंभूराजे आणि पोलिसांची धक्काबुक्की झाली. त्यांना मागे ढकलण्यात आलं. त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली, जखम झाली आणि रक्त येऊ लागलं. एका पालकमंत्र्यावरती पोलीस धावून जात आहेत हे साताऱ्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडत होतं. दुसरीकडे राष्ट्रवादीचा एका सदस्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना शंभूराजे आणि शिवेंद्रसिंह राजे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. जिल्ह्याचे 2 मातब्बर मंत्री समोरासमोर भिडले होते. पण शेवटी प्रशासकीय बळाचा वापर करून त्या 2 सदस्यांना मतदानापासून रोखण्यात आलं. 2 सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे राष्ट्रवादी शिवसेना युतीचं संख्याबळ 37 वरून 35 वरती आलं. पण भाजपचा डाव एवढ्यावरतीच थांबला नव्हता. सभागृहामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संतोष पाटील अध्यक्षस्थानी होते. हात उंचावून मतदान सुरू होतं आणि धाड बॉम्ब पडायला सुरुवात झाली. बहुमत असतानाही राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 5 सदस्य फुटले आणि त्यांनी भाजपच्या बाजूने हात वर केले, ज्यामध्ये राष्ट्रवादीचे लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळे होते. तर शिवसेनेचे हनुमंत जगदाळे आणि सारिका फाळके यांनी भाजपच्या बाजूने हात वर केलाय. या सगळ्या हाय व्होल्टेज ड्रामामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं गणित पूर्णपणे कोलमडलं. भाजपच्या प्रिया शिंदे, ज्या आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत, या 33 मतं मिळून विजयी झाल्या. तर महाविकास आघाडीच्या मनीषा फडतरे यांना 32 मतं मिळाली.
अवघ्या एका मतानं भाजपनं साताऱ्यावरती आपला भगवा फडकवलाय. ज्या 2 सदस्यांना पोलिसांनी सभागृहाच्या दारातून उचललं होतं त्यांना थेट महाबळेश्वर पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं. तिथे अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयामध्ये हलवावं लागलं. तिथे बेडवरून त्यांनी असा आरोप केला की ज्या सदस्यांचं अपहरण झाल्याचं पोलीस म्हणतात त्यांनी स्वतःच हजर होऊन माझं अपहरण झालेलं नाहीये असं सांगूनही आमच्यावरती गुन्हा दाखल केला गेला. आम्हाला मतदानापासून रोखण्यासाठी पोलिसांनी ही दडपशाही केली, आम्हाला बेदम मारहाण केली. या सगळ्या प्रकरणावरती शंभूराजे देसाई सुद्धा संतापून असं म्हणाले की सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करू. तर मकरंद पाटील यांनी याला लोकशाहीची हत्या असं म्हटलंय. पण भाजपचे जयकुमार गोरे आणि शिवेंद्र राजे यांनी आम्ही कोणावरतीही अन्याय केलेला नाहीये, जनतेनं भाजपला कौल दिला होता असं वक्तव्य केलंय. या निवडणुकीविषयी अनेक प्रश्न सध्या माध्यमांमध्ये उपस्थित केले जात आहेत. पण राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये आता भाजपनं आपला भगवा फडकवलाय हेच सत्य आहे. बाकी तुम्हाला या निवडणुकीबद्दल काय वाटतं? खरंच दबावतंत्र वापरलं गेलं होतं का? की साताऱ्यानं खरंच भाजपला कौल दिलाय? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनल